नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, एक मराठीतली म्हण तुम्हाला आठवतच असेल, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. आपल्या अवतीभोवती अशी मंडळी आपल्याला खूप सापडेल. गोड गोड बोलून अगदी तुम्हाला असं इम्प्रेस करतील की आपल्याला वाटेल की हा माणूस आपले सगळे कामं करायला तयार आहे आणि हा एक देवदूतच आहे आपल्यासोबत आलेला. अरे हाँ वो हाँ मैं अभी कर देता हूँ आपको, अरे वो तो मेरे पहचान का है, मैं इधर का हूँ, मैं इधर का हूँ, अभी आपका काम हो गया समझो, असं म्हणतील. जर तुम्ही म्हटलं की हां आज आंबे आणायचे होते, अच्छा अभी मैं कल आपको भेज देता हूँ, कितने देना है बता. आपल्याला असं वाटतं खरंच आता उद्या आपल्याकडे पेटी येते पैसे याची, आंब्याची, पैसे आपण देऊन देऊ. पण जग इतकं साधं नसतं मैत्रिणींनो. आजचा जे कलियुग आहे, कलियुगाचा महिमाचा आहे की बेगडी म्हणजे पोकळ डोलारा जो असतो, पोकळ पोकळ डौल वापरून लोक जगतात. आजचं जगच तसं झालेलं आहे. मागे मी मग तुम्हाला एक माझ्या व्हिडिओमध्ये डोलारा म्हणून घेतलेला आहे. तो हाच डोलारा आहे की पोकळ डौल किती वाढवायचा हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. पण आजकाल तो डोलारा लोकांनी इतका वाढवून ठेवला आहे की सगळीकडे पोकळ पोकळ, म्हणजे म्हणतात ना मोठं घर आणि पोकळ वासे, तसा समाज झालेला आहे की जितकं खोटं बोलतील, जितकं खोटं खोटं वागतील, जितकं आपलं स्वतःचं खोटं प्रदर्शन करतील, तितके ते जगातले चांगले लोक असं समजायची एक साधारण रीत झालेली आहे. जितकं खोटं बोलतील, जितकं खोटं सादर करतील स्वतःला, तितके ते यशस्वी लोक झाले असा समज आजकाल झालेला आहे. आणि ते दिसतं पण बऱ्याच अंशी की बऱ्याच क्षेत्रामध्ये तसेच लोक पुढे आलेले आहेत. त्यामुळे आपण हे काही म्हणू शकत नाही जास्त. पण यामध्ये यश तुम्हाला माहितीच आहे की असे झूठ के पावणे होते हैं. कितीही खोटं तुम्ही मोठं मोठं केलं तरी कधी ना कधी त्याचं पितळ उघडच पडतं. मी तुम्हाला मागेच म्हटलेलं आहे. तसंच हे पण होतं. आणि मग त्यांचे दिसतेच की अरे काल आपल्याला म्हणतो तो बोलाचीच कढी बोलाचाच भात. आपल्याला तो भात काही खायला मिळणार नाही, कढी तर बिलकुलच नाही. खयालों का पुलाव है वो सब. यामध्ये आपल्याला स्वतःलाच कॅरेक्टर आपलं स्ट्रॉंग कसं ठेवायचं हे आपल्याला समाजामध्ये ठेवायला पाहिजे. 10 लोक बिघडले म्हणून आपण बिघडलो तर आयुष्य कोणाचं खराब होणार आहे? आपलंच. यामध्ये जपानचं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते की बघा ना, जपान म्हणजे अगदी रांगोळी झाली होती त्याची 2 शहरांवरती बॉम्ब पडल्यामुळे. पण त्याच्यातनं सुद्धा तो फिनिक्स पक्षाप्रमाणे वर आला आणि स्वतःचं प्रसिद्ध म्हणजे मेहनतीनेच, त्याची सगळी मेहनत स्वतःची होती, सगळ्यांनाच माहिती आहे अगदी की लोकजाहीरच आहे की सगळे कोणीही कबूल करेल की जपाननी स्वतःच्या मेहनतीने पुन्हा स्वतःचा कॉम्पिटिशनमध्ये स्वतःचा सहभाग दिला आणि कॉम्पिटिशनमध्ये उतरला आहे. आणि जॅपनीज वस्तू तुम्हाला माहितीच आहेत किती चांगल्या असतात. आणि त्याच्याच अपोजिट जे पोकळ डोलारा जो म्हणते मी, अट्रॅक्टिव्ह, चायनाने तर चंगच बांधला होता ना की असं सगळं खोटं खोटं मोठं मोठं पटपट इंस्टंट का जमाना आहे, अट्रॅक्टिव्ह का जमाना आहे. अट्रॅक्टिव्ह वस्तू आणि सुंदर सुंदर कलर म्हटले की लोक अगदी घेतातच. पण त्याकडे क्वालिटीकडे मग दुर्लक्ष झालं आणि क्वांटिटी वाढत गेली. पण आजकालच्या घाईच्या काळामध्ये कोणाला क्वांटिटी क्वालिटी हे शब्दसुद्धा ऐकायला किंवा विचार करायला वेळ नाही. आज का काम हो रहा है ना, आजचं होतं आहे ना, उद्याचं उद्या बघू असं म्हणून ते लो क्वालिटीचं, खराब क्वालिटीचं सुद्धा सामान घरी घेऊन येतात. चालेल किती दिवस चालेल, गाजराची पुंगी, वाजले ते वाजले नाही तर खाल्ली असं वाटतं. कारण पैशाची किंमत आजकाल कमी झालेली आहे, कारण हेच मुबलकता भरपूर झाली आहे. पण आपण स्वतःचंच ओळखायचं की क्वालिटी जर असली तर ती टिकून राहते. कितीही म्हणा तुम्ही, क्वालिटीला महत्त्व आहेच. आपण असं नाही म्हणू शकत की तुमची ह्याची क्वालिटी चांगली नाही आहे चायनाची आणि म्हणून ते मार्केट तर मार खाणारच आहे कधी ना कधी. आणि मला याच्यावरती लोक जोक पण बोलायला लागले की हां अरे काही एखादी वस्तू जर टिकली नाही ना, की चायनाची होती का, असं लोक म्हणायला लागले. म्हणजे इतकं लोकांना माहीत होऊन गेलं होतं की चायना म्हटलं की अगदी लो क्वालिटी आहेच. पण दिसायला हा चकमक एकदम सगळं, नाही का? तसंच असतं. कितीतरी लोक असे बोलतात आणि मग काहीतरी करून आपलं चालू ठेवतात की मला समाजात पुढे यायचं आहे. म्हणूनच याला म्हटलेलं आहे की तुम्ही कितीही बोला पण जे बोलता तसं वागा आणि जे तुम्हाला पचेल रुचेल ते तुम्ही खायला पाहिजे. समाज जिकडे चालला किंवा लोक चालले, 10 लोक, मी तुम्हाला मागाशीच म्हटलं की 10 लोक चालले म्हणून ते बिघडले म्हणून आपण बिघडायचं
किंवा ते काय म्हणतील, सगळ्यात मोठा मूर्खपणा हा ठरतो की लोक आपल्याला काय म्हणतील. नाही, आपले तत्व, आपली पर्सनॅलिटी, आपले विचार हे आपण स्पष्ट करायला शिकलं पाहिजे. आता हे बोलाचीच कढी बोलाचेच भातवाले पुष्कळ आपल्यासमोर येतील आणि म्हणतील तुला उद्या मी साखर भात देतो, गाजराचा हलवा देतो, शिरा देतो, काजू कतली देतो. काहीही मिळणार नाही तुम्हाला त्यांच्याकडनं. गोड गोड बोलण्याला तुम्ही जाऊ नका. का रे भुललासी वरलिया रंगा, अशी आपले छोटे छोटे संतांनी श्लोक म्हणून आणि शब्द वाक्यरचना इतकी सुंदर केलेली आहे की छोट्याशा युक्तीतनं पण आपल्याला छान कळून जातं की काय म्हणायचं त्यांना. वरल्या रंगावरती आपण म्हणजे हे नाही, आपल्याला त्याची भुरळ नाही पडली पाहिजे. समाजामध्ये तुम्हाला पदोपदी असे लोक मिळतील की तुम्हाला मागे खेचायला पाहतील. तुमची प्रगती नाही बघावशी वाटली त्यांना, नाही बघवत, पुष्कळांना प्रगती बघवत नाहीत. ते विघ्नसंतोषी लोक असतात की दुसऱ्याच्या चांगल्या कामामध्ये खोडा कसा करायचा याला विघ्नसंतोषी लोक म्हणतात. तसे ते विघ्नसंतोषी लोक असतात. म्हणूनच आपण जुन्या लोकांनी आपल्यासाठी म्हण करून ठेवली आहे की आपल्याला जे पचेल ते आपण खाल्लं पाहिजे, जे रुचेल, लोकांना रुचेल तसं बोलायला पाहिजे. आपण आपल्याला वाटतं म्हणून काही बोलू असं पण नाही चालत. लोकांना पचलं पण पाहिजे ना, ते आपण जे बोलतो ते रुचलं पाहिजे, पचलं पाहिजे, म्हणजे डायजेस्ट झालं पाहिजे की बघ नाही तर काहीही बोलते ही बाई असं वाटेल ना कोणाला पण. म्हणून रुचेल ते बोलावं, खावेल ते, पचेल ते खावं आणि साजेल ते ल्यावं, म्हणजे जे शोभेल ते आपण घातलं पाहिजे. आता मी जर छोटे छोटे फ्रॉक घालून हिंडी तर कसं वाटेल. मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.